नमस्कार मित्रांनो, मी आहे रावसाहेब फुंदे आणि आपण पाहत आहात आमचा गुरुजी व्लॉग यूट्यूब चॅनल। सकाळचे 10 वाजलेत आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची जे कर्मभूमी जन्मभूमी असलेलं तीर्थक्षेत्र आहे पैठण, या ठिकाणी मी आता आलेलो आहे। माऊली, आताच मी गोदावरीमध्ये स्नान केलेलं आहे आणि श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी असलेलं नाथ माऊलींचं जे जन्मस्थान आहे, गावातलं नाथ मंदिर, त्या मंदिरामध्ये आपल्याला दर्शनाला जायचंय। या बाजूस एक 200 मीटरवर ते मंदिर आहे आणि मी आता उभा आहे ते ठिकाण आहे दिंडी प्रस्थान ओटा। आणि अगदी या बाजूस आपण पाहू शकता एक सुंदर कमान मुख्य मंदिराकडे जाण्यासाठी आहे। चला त्या मंदिरामध्ये जाऊ। त्या मंदिरामध्ये नाथ महाराज म्हणजे त्या जागेवर जे मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांचं घर आहे आणि त्या घरामध्ये माऊली 40 वर्ष राहिलेले होते। अनंतांचा नाथ भानुदास एकनाथ। संत एकनाथांचा जन्म एका खानदानी देशस्थ ब्राह्मणाच्या घरात इसवी सन 1533 ला पैठणमध्ये झाला। त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते। परंतु एकनाथ तहाने मूल असतानाच त्यांचे आई वडील देवाघरी निघून गेले। तेव्हा त्यांचा सांभाळ आजोबा चक्रपाणी यांनी केला। त्यांचे पंजोबा संत भानदास हे विठ्ठल भक्त होते। आणि श्रीखंड्याच्या रूपाने या ठिकाणी रांजण आपण पाहतात ते भरण्याचं काम 12 वर्ष केलेलं होतं। प्रत्यक्ष भगवंताने श्रीखंड्याच्या रूपाने या रांजणामध्ये पाणी भरलेलं होतं। तो रांजण आपण पाहू शकता। संत एकनाथ महाराजांचं जे समाधी मंदिर आहे त्या समाधी मंदिराच्या समोरच मी आता उभा आहे आणि आता आपल्याला 1-2 मिनिटांमध्ये मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचंय। एकनाथांनी देवगिरीच्या जनार्दन स्वामींना गुरु मानले। त्यांच्याकडूनच वेदांत, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले। संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी नाथांचा जन्म झाला। नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली। एकनाथ श्रीखंड्यांना म्हणाले, आता माझे कार्य संपले आणि इसवी सन 1599 मध्ये नाथांनी गोदावरी नदीत आत्मसमर्पण केले। तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठी। नाथ 66 वर्ष जगले। अशा थोर संताला आदरांजली वाहण्यासाठी आजही लाखो लोक फाल्गुन वद्य षष्ठीला पैठण मुक्कामी जातात। भजन, प्रवचन, कीर्तन करून नाथांच्या नावाचा गजर करतात। माऊली, हेच ते ठिकाण की ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी शके 1209 मध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेतले होते। श्री क्षेत्र पैठण मधलं हे एक महत्वाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणाला नागघाट असं म्हणतात। नाथ महाराजांची जी समाधी आहे त्या समाधी मंदिरापासून 1 किलोमीटरवर हे नागघाट हे स्थान आहे। म्हणजे आपण ज्यावेळेस
नाथ महाराजांच्या दर्शनासाठी पैठणला याल त्यावेळेस या ठिकाणी सुद्धा आपण यायला हवं. माऊली, सकाळी 10 वाजता मी श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी आलो होतो. हे ठिकाण औरंगाबाद पासून दक्षिणेस 50 किलोमीटरवर आहे आणि या ठिकाणी जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा डॅम सुद्धा आहे. आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया अवश्य द्या. या ठिकाणी मी थांबणार आहे. जय हरी, रामकृष्ण हरी.